गुड मॉर्निंग. तर मी ऋतुजा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि आमच्या गुलाबाला एवढी सारी गुलाबाची फुले आली आहेत. त्यानंतर चहा आणि खारी खाल्ली, भाजी भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि आमच्या आईंनी हा स्टीलचा नवीन कुकर आणला होता. तर त्याचंच उद्घाटन करायचं चाललं होतं माझं. गोड तर सगळेच बनवतात, पण मी म्हटलं आमचं फेवरेट असं मसाल्याचा भात बनवावा आणि सगळ्यांनाच आवडतो. आणि आरुषच्या पप्पांना त्याच्यात तुरीची डाळ आवडते भातात, त्याच्यामुळे तीच टाकली होती. आणि तशी आमच्या घरचीच आहे तुरीची डाळ, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आरुषचे पप्पा शेतात गेले होते ना भरणं करायला. तर आरुषचं एवढं चालू होतं, मम्मा पप्पांकडे चल, मला पप्पांकडे जायचं आहे, मला पप्पांकडे जायचं आहे. तर आले त्याला घेऊन. आणि असंही घरात एवढी थंडी वाजत होती ना, म्हटलं थोडंसं शेतातही फेरफटका मारून यावा आणि त्यालाही थोडंसं मोकळं खेळता येईल म्हटलं. आणि त्याचं खेळायचं चाललं होतं, गव्हातच खेळायचं चाललं होतं त्याचं. आम्ही कोणच काही नाही बोललो, म्हटलं खेळू द्यात, त्याच्या मनासारखं जे करायचं ते करू देत. त्यानंतर इथून अशी घसरगुंडी खेळायचं चाललं होतं त्याचं. लेकरू एवढं करामती आहे ना, काय विचारायलाच नको. त्यानंतर सगळेच घरी आलोत आणि जेवण केलं. असा काही दिसत होता भात, पण छान झाला होता टेस्टला. सगळ्यांनी सोबत जेवण करून घेतल्यानंतर थोडा आराम केला आणि आरुषच्या पप्पांना म्हटलं माझी हेल्प करा. त्यांनी जाळ्या वगैरे काढून दिल्या आणि मी फरशी पुसून घेतली. त्यानंतर आरुषचा झोका खेळले थोडासा. चला इथेच एंड करूयात आपला आजचा ब्लॉग. आणि ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.